सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी तसंच बॉम्बनं सलमानची गाडी उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल। धमकीनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ, वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल। ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारती तोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, महापालिकेकडून कारवाईला सुरुवात। फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक, पादचाऱ्यांना चालताना करावी लागते तारेवरची कसरत, निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी। पुण्यात स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम 4 महिन्यानंतर सुरू होणार, त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात। फेब्रुवारी 2029 पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय। इन्कम टॅक्स भरण्यात महाराष्ट्र नंबर 1, देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी भरला कर, एकट्या महाराष्ट्रानं 1.39 कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर। राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30% गृहप्रकल्प पूर्ण, महारेराची माहिती। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी एमएमसीच्या नोटीसवर प्रश्नचिन्ह, आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप, डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस, उत्तर देण्यासाठी 4 दिवसांची मुदत। नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक, नागपुरात 580 बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर, वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना। मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत, मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचं आम्ही बाबासाहेबांचे पाईक विशेष अभियान, यातून बाबासाहेबांनी देशाला दिलेली मूल्य, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणार, सुनील तटकरे यांची माहिती। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांचा पॅनलला पाठिंबा। एक दुःखद बातमी, कोल्हापूरचे शिक्षण महर्षी अनंतराव आजगावकर यांचं निधन, वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। कोल्हापुरातील पिंपळगाव उत्तूर परिसरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं मोठं काम। कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर शिव्या शिकवणाऱ्या मुलानं मागितली माफी, 3 ते 4 तरुणांविरोधात पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पुण्यात प्रवासी आणि पीएमपीएमएल चालकामध्ये हाणामारी, पीएमपीएमएल बसच्या मागच्या दारानं उतरायला विरोध केल्यानं हाणामारी, व्हिडिओ व्हायरल। भांडूपमध्ये कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्याची कलमं, लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा, झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव, केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। रागाने का बघतो म्हणत टोळक्याकडून एकाची निर्घृण हत्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातली एका हॉटेलमधली घटना, टोळीतील 5ही हल्लेखोरांनी मद्यप्राशन केलं होतं। गृहसंकुलाच्या आवारातील वृक्षावर महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह, ठाण्यातील 5 पाखाडी परिसरातली घटना, नौपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू। अहिल्यानगरमध्ये एमआयडीसीच्या हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक आणि एमआयडीसी पोलीस घटनास्थळी, पोलिसांकडून तपास सुरू। पालघरच्या ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका, रात्रीच्या दरम्यान रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिकांचा महावितरण विरोधात संताप। नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडं तात्काळ हटवा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी, पालिकेनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। नालासोपाऱ्यात 4थ्या मजल्यावर खिडकीत धोकादायक स्थितीत बसलेला मनोरुग्ण बचावला, महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी सुखरूप बाहेर काढलं, नालासोपारा पश्चिमच्या बबली अपार्टमेंटमधली घटना। कोल्हापुरात डीजेवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी 29 जणांवर कारवाई, विनापरवाना बैलगाडा शर्यत आयोजित कार्यक्रमामध्ये कारवाई।
सोलापूरच्या कुंभारी गावाजवळ एसटीला भीषण आग. बसच्या इंजिनामधून धूर येत असल्यानं चालकानं गाडी थांबवून सगळ्या प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. पुण्यातील उरळी देवाची मधील आदर्श नगर भागात एका भंगाराच्या गोदामाला आग. पीएमआरडी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल. प्रति 4 डझन आंब्याच्या पेटीला 1500 ते 3500 रुपयांचा भाव. अमरावतीत अनेक शंकरपटात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बैलाची चोरी. काही तासातच बैल मालकानं चोराला आणि बैलाला शोधून काढलं. चांदूर बाजार पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं. एनडीएमध्ये आता मुलींचाही डंका. ऐरोलीतील हंसिका टिल्लू एनडीएच्या परीक्षेत अव्वल. नेव्हीत जाण्याचं स्वप्न साकार झाल्याची हंसिकाची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.